नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही सगळे कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा। तर बघा, आज आम्ही जाणार आहोत मिक्सर आणायला। तर म्हटलं चला हा पण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया। कुठला मिक्सर आणणार आहे आणि त्या मिक्सरची पूर्ण माहिती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर बघा, संध्याकाळचा टायमिंग आहे। मी दिवाबत्ती बघा, मंदिर छोटं पडतंय आपलं। देवापुढे अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे। आणि हे बघा, असे म्हणतात की हे नवचिन्ह घरात असल्यानंतर शुभ मानलं जातं। तर मी ही हाताने माझ्या ड्रॉइंग काढलेली आहे। आणि ही ड्रॉइंग कशी आली आणि हे चित्र कसं तुम्हाला वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। ही म्हणतात की ही नवचिन्ह अतिशय शुभ असतात, म्हणून मी काढून ड्रॉइंग लावलेली आहे। बघा, मोरपंख पण लावलेले आहेत। हो का, श्री स्वामी समर्थ असं दरवाजावर लिहिलेलं आहे। लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो आहे। आणि संध्याकाळची दिवाबत्ती केलेली आहे। आमचा बल्ब गेलेला आहे, बाहेरचा आणायचाच आहे तो आता। हे बघा, मयूर संध्याकाळी देवबाप्पांच्या पाया पडतोय। ओम गण गणपते नमः। ओम मल्लारी जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरुम मनवे नमः साकांतम वंदेहम गुरुदेवतम। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला मिक्सर पण दाखवणार आहे आणि मिक्सरची माहिती पण दाखवणार आहे। मयूरची पूजा चालली, आपण त्याला डिस्टर्ब नको करायला। आम्ही इथं मिक्सर घेण्यासाठी आलेलो आहोत। बघा, मयूर बघा किती सगळे मिक्सर आहेत। बघा, आम्ही हा मिक्सर घेतलेला आहे। हॅवेल्स 750 वॉटचा मिक्सर आहे हा। हॅवेल्स 750 वॉटचा मिक्सर आहे, फूड प्रोसेसर। बघा, मयूर खोलून दाखवणार आहे। मयूर खोलून दाखव रे। काय काय ह्याच्यात बघा, इतकी भांडी राहतात, एवढी अशी भांडी राहतात। तसं नाही, एक मिनिट इकडून इकडं। हे बघा, हे अशी येतात। हे बघा किती येतात, दाखवू भांडी। बघा हे जार आहे, हे जार आहे ज्यूस साठीच। काढून दाखव ना बाळा, एक 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 काढून दाखव। पहिले तुम्हाला मी हे वाला दाखवणार। बघा, त्याला असं मिक्सर बघा, फूड प्रोसेसर पण आहे त्याच्यासोबत मिक्सर। पहिले तुम्हाला मी फूड प्रोसेसर दाखवतो। हे जाड आहे आणि हे जे झाडले डेंजरस आहे, तुम्हाला उघडून दाखवतो। थांबा, जाड आहे, मला नाही मोठ्याला येतो धरायला। ह्याच्यात सगळी भांडी आहेत, मी तुम्हाला त्याची माहिती पण दाखवते। बघा, एवढी 5-7 भांडी आहेत। हॅवेल्सचा हा मिक्सर आलेला आहे, 750 वॉटचा घेतलेला आहे आम्ही मिक्सर। तर बघा, हा भांडी, ह्याला चटणी करण्यासाठी हे एक भांडे,
हे ज्यूस साठी आहे बघा, हे ज्यूस साठी ह्याचं जाळी आहे. ज्यूस साठी हे एक भांड आहे. हे 2 भांडी झाली का? हे एक भांड आहे. एक भांड आहे बघा. 1 2 3 भांडी झाली आतापर्यंतची. हे एक 4 भांड आहे. भांड बघा किती जाड आहे. हे एक 4 भांड झालं. त्याच्यानंतर आपल्याला हे फूड प्रोसेसर असं बनतो दाखवते. हे लावल्यानंतर आपल्याला लावता येते. हे झालं असं लावलं. हे बघा, हो का, हे बघा असं लावायचं. ह्याच्यात कणिक पिणिक सगळं मळलं जाते आणि इथून पाणी पण टाकण्यासाठी सिस्टीम आहे. इथून असंही केलं, इथून पाणी टाकू शकतो आपण. हे काढून ह्याच्यामध्ये हे असं ठेवलं की इकडून पाणी टाकायचं. इथून पाणी जातं, इथून हे मोकळंच असतं. आणि त्याच्यानंतर हे बघा, ह्याच्या आतमध्ये हे काढलं ना, एकच मिनिट, हे काढलं ना, ह्याच्यामध्ये हे प्लेट इथं हे लावायचं इथं की आपल्याला सगळी कटिंग करून भेटते. त्यासाठी एक बॉक्स पण आलेला आहे. हो का, हा बॉक्स आलेला आहे बघा. त्याच्यात प्लेट हे एक आहे. हे बघा त्यासाठी खाली घे ना जरा, एवढं का वर घेतात. हे 1 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे. आणि हे कणिक मळण्यासाठी हे आतमध्ये लावायचं. त्याच्यात एवढे सगळे आलेले आहेत ह्याच्यात. आणि हे बघा, शिवाय ह्याच्यामध्ये हे लावायचं आहे ज्यूस. संत्रा फिंत्रा असं अर्धवट करून असं दाबून काढायचं आहे. तर बघा सगळी भांडी दाखवू मयूर एकदा. हो का, हे आणि ह्याची मिक्सरची माहिती पण मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे पुढे तुम्हाला. बघा किती मोठी भांडी आलेली आहे. एवढी सगळी भांडी आलेली आहे. खूप छान असं मिक्सर आहे बघा. मिक्सर आणि फूड प्रोसेसर असे दोन्ही जमतंय. मिक्सरची पण भांडी खूप छान आलेली आहेत. अशी दणकट अशी भांडी आलेली आहे बघा. चटणीसाठीचा जार बघा केवढा जाड आहे बघा. केवढी जाड भांडी आलेली आहे. आणि हे शिवाय हे निघतंय, हे पण एक जार बनवू शकतो आपण. आणि वेगवेगळी सिस्टीम आहे, एकत्र काही नाही. हे असं ज्यूसचं इथं टाकायचं. हे संत्रा असं कापून लावून टाकायचं. एवढी सगळी भांडी आलेली आहेत. तुम्हाला माझा हा हेवेलेकचा 750 वॉटचा फूड प्रोसेसर कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी याची माहिती पण देणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मी याची माहिती तुम्हाला टाकतेच आहे. हां मॅडम, शॉपचं नाव सांगा तुमचं. विजय सेल्स मगरपट्टा. हां, आणि मिक्सरचं नाव काय? हॅवेल्स फुडो. ह्याच्यामध्ये तुम्हाला चटणी जार येणार आहे आपल्याला. हे का? ही चटणी जार येणार आहे. ही एक ड्राय जार आहे, जे की आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये मसाले वाटायचे असेल तर ह्याच्यामध्ये आपण करू शकता. हे वाला आपल्याला दिलेलं आहे. हे कशासाठी? ताक लस्सी बनवण्यासाठी दिलेले आहे जास्त क्वांटिटीमध्ये. हिच्यामध्ये एक ज्युसर दिलेला आहे आपल्याला. हिच्यामधून डायरेक्टली फ्रूट टाकू शकता आपण कटिंग करून. अगर तुम्हाला ज्युसर नाही पाहिजे असेल तर तुम्ही हिच्यामध्ये मिल्कशेक, कोल्ड कॉफी पण बनवू शकता. ओके. प्लस पॉईंट हे दिलेलं आहे की ही किती भांडी येतात आपल्याला ह्याच्यामध्ये? हिच्यामध्ये तुम्हाला 5 जार येतात. 5 भांडी येतात. हो, 5 भांडे येतात. आणि हिच्यामध्ये तुम्हाला ही अटॅचमेंट करून डायरेक्टली इथं स्लायसिंग वगैरे ही लॉकेबल दिलेलं. हो, ह्याच्यात भाज्या कट करून मिळतात, कणिक मळून मिळते. कणिक पण होतो हिच्यामध्ये तुम्हाला.
याच्यामध्ये एक एक्स्ट्रा हॅवेल्समध्ये ना तुम्हाला फ्रेंच फ्राईचा ब्लेड एक घेवायला एक्स्ट्रा येतो. बाकी दुसऱ्यामध्ये येत नाहीये. आणि हा डब्बा पण येतो आपल्याला याच्यासोबत. हा अटॅचमेंट ठेवण्यासाठी. ही वाला आपण आटा रिटिंगसाठी कणिक मळताना लावायचं. आणि काय मिक्सिंग करायचं असेल तर याच्यामध्ये ही करून लावू शकता तुम्ही. फक्त हेच लावायचं का? हो हेच लावायचं. हो, फक्त ही कणिक मळताना ही ओनली ही लावायचं. ओके. आणि हे कधी लावायचं? मिक्सिंग ऐकली बेटर वगैरे तुम्हाला मिक्स करायचं म्हणजे पीठ वगैरे मिक्स करताना ही पण लावू शकतो तुम्ही. आणि काही तुम्हाला खोबरं खिचायचं असेल किंवा बटाटा चिप्स वगैरे बनवायचं असेल, फ्रेंच फ्राय बनवायचं असेल तर ही ब्लेड एकने चेंज करू शकताय तुम्ही. एक बॉक्स भेटलाय त्याच्यासाठी सेपरेट अनब्रेकेबल आहे. ही वॉश करून डायरेक्टली ह्याच्यामध्ये ठेवू शकते. ही वाला तिच्या संग आपल्याला चॉपर येणार आहे. ही वाला तुम्हाला स्लायसिंगसाठी येणार आहे ब्लेड. स्टीलवाले ब्लेड दिलेले, हिच्यावर कवर दिलेलं आहे. खूप कार म्हणजे कट करण्यासाठी पटकेच होते. यस. ही वाला आपल्याला खोबरा खिसायसाठी दिलेलं आहे. ही वाला जाडसं थोडासा करायचं असेल तिच्यासाठी दिलेलं आहे. आणि ब्लेड तुटणार नाहीये. स्टील मध्ये, चायनीज स्टील मध्ये दिलेले आहे. आणि ही वाला साधारण जी खिचडीमध्ये तुम्ही चिप्स वगैरे करताना ही पण करू शकता. ह्याच्यामध्ये अटॅचमेंट भरपूर दिलेले आहे, जसे काय आपल्याला काही ह्याच्यामध्ये कमी पडू देणार नाही. मिक्सरचं नाव बघा सगळ्यांना. हा हे मिक्सरचं नाव. एवढे सगळे भांडे भेटत आहेत त्याच्यासोबत. आणि हे एक बॉक्स पण आहे. तर चला बघा, ते असं ठेवायचं. त्याच्यानंतर वरती एक छोटंसं बीळ असतं, त्याच्यामध्ये ते लॉक करायचं. प्रत्येक भांडं वेगवेगळं असतं. लॉक केल्याशिवाय मिक्सर चालू करायचा नाही, हे असं ते आपल्याला सांगत आहेत. आणि शेवट मी तुम्हाला दाखवणार आहे कोबू बारीक करून आणि कणिक मळून शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघा, मिक्सरचं भांडं कसं लावतो आपण मिक्सरवरती, तसं हे लावायचं आहे. त्याच्यानंतर हे भांडं फिक्स करायचं आहे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला म्हणजे कुठलं काय बारीक करायचं आहे त्याचे वेगवेगळे चॉपर आहेत. ते चॉपर लावूनच आपल्याला हे करायचं आहे, बारीक करायचं आहे. तर बघा, ते दाखवतच आहेत. तर तुम्हाला माझा हा मिक्सरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला माझा हा मिक्सर आवडला का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अजिबात लिहायला विसरू नका. तर मी तुम्हाला दाखवते की शेवटी कोबी किती बारीक होतं आणि कणिक कशी मळली जाते. हो का, ह्या प्रकारे या मिक्सरमध्ये असं बारीक होतात भाज्या. कुठून पाणी टाकतात? पलीकडून का?